नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सीएम किसान म्हणजेच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 6,000 रुपये वार्षिक हप्ता घ्यायचा आहे का? त्यासाठी तुम्ही नोंदणी केलेला आहात का? जर नोंदणी केलेला नसाल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पीएम किसान वरती ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे ती लोक यामध्ये पात्र असणार आहेत आणि ज्या लोकांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांना मात्र हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे सीएम किसानचे 6,000 प्लस पीएम किसानचे 6,000 असे 12,000 रुपये हवेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला आजच्या व्हिडिओला अधिक न वेळ घालवता सुरू करूया. मित्रो, pmkisan.gov.in या वेबसाईट वरती या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. पहिलाच ऑप्शन आहे इथे, यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रो, इथे तुम्हाला रुरल फार्मर रजिस्ट्रेशन की अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन, तुम्ही शहरी भागात असाल तर अर्बन आणि ग्रामीण भागात असाल तर रुरल, इथे तुमचा आधार नंबर एंटर करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि इथून तुमचं राज्य हा कॅप्चा इथे फिल करा आणि गेट ओटीपी. रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्ही ई ग्रामपंचायत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओटीपी फिल करा आणि हा कॅप्चा पुन्हा इथे टाईप करा आणि सबमिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओटीपी येईल. तो आधार मोबाईल रजिस्टर वरती आधार वरचा ओटीपी इथे एंटर करा. पुन्हा कॅप्चा इथे फिल करा आणि व्हेरीफाय आधार ओटीपी. व्हेरीफाय झाल्यानंतर नवीन पेज वरती येऊन जाल. या पेज वरती आल्यानंतर तुमचं सर्व नाव, आधार वरचा ऍड्रेस, मोबाईल नंबर सर्व काही येऊन जाईल. आता आपल्याला स्टेट ऑलरेडी येऊन जाईल. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका, त्यानंतर ब्लॉक म्हणजे तालुका, त्यानंतर विलेज जिथे तुम्ही राहता आणि जिथे तुमची जमीन आहे. त्यानंतर नाव आलेलं आहे, जेंडर आलेला आहे. कॅटेगरी सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, जनरल, एससी, एसटी, जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर फार्मर टाईप, यामध्ये स्मॉल 1 ते 2 हेक्टर आणि ऑदर म्हणजे त्यापेक्षा जास्त. स्मॉल असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पहा, येथे तुम्हाला फादर नेम टाईप करायचा आहे आणि लँड रजिस्ट्रेशन आयडी. आता लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे तुमचा 7/12 वरती पाहू शकता. युलिप पिन म्हणून आहे, तो तुमचा लँड रजिस्ट्रेशन आयडी, तो तुम्ही टाईप करायचा आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा मिळवायचा याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती जा आणि रेशन कार्ड नंबर कसा मिळवायचा त्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी येऊन जाईल. त्यानंतर पहा, येथे PMKMY म्हणजे प्रधानमंत्री मानधन योजना तुम्हाला हवी आहे का? येस केला तर पैसे कट होणार, नो केला तर होणार नाही. ही योजना काय आहे याबद्दल कमेंट करा, लवकरच व्हिडिओ बनवण्यात येईल. त्यानंतर पहा, ओनरशिप लँड होल्डिंग सिंगल आहे की जॉईंट आहे. सिंगल म्हणजे एकाच्याच नावावर असेल तर सिंगल करा, जॉईंट असेल तर जॉईंट वरती क्लिक करा. त्यानंतर पहा, येथे ऍड नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर पाहू शकता येथे सर्वे नंबर, खाता नंबर टाईप करायचा आहे. सर्वे नंबर, खाते क्रमांक तुमच्या 7/12 वरती खाते क्रमांक म्हणून आहे, इथे पाहू शकता. खाते क्रमांक, हा खाते क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर डाग खसारा नंबर म्हणजेच तुमचा भूमापन क्रमांक, गट क्रमांक, हा तुम्हाला पाहू शकता इथे देण्यात आलेला आहे, हा तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर एरिया, तुमच्या 7/12 वरती एरिया सुद्धा देण्यात आलेला आहे. तर गुंठ्यामध्ये असेल तर 0 पॉइंट टाका आणि त्यानंतर गुंठे टाका. त्यानंतर पहा, लँड ट्रान्सफर स्टेटस बिफोर 1/2/2019 म्हणजे 1/2/2019 पूर्वी भेटली असेल तर येथे टिक मार्क करा आणि त्यानंतर भेटली असेल तर आफ्टर वरती क्लिक करा. त्यानंतर महत्वाचं लँड ट्रान्सफर डिटेल्स वरती क्लिक करा. इथे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ पहा, डेट ऑफ हजबंड, डेट ऑफ फादर. त्यानंतर पहा, विरासत म्हणजे वडिलोपार्जित जमीन आली असेल, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे वडिलांचं, मयत व्यक्तीचं, ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर परचेस ऑफ लँड म्हणजे विकत घेतलेला आहात. गिफ्टेड म्हणजेच बक्षीस पत्राने. लँड ग्रँड अलॉटमेंट म्हणजेच गव्हर्नमेंटच्या ग्रँट कडून भेटलेली आहे का, तुमची जशी जमीन भेटलेली आहे त्या पद्धतीने क्लिक करा. त्यानंतर लँड डेट व्हिजिटिंग, ही जमीन कधी मिळालेली आहे 7/12 वरती जा. इथे तुम्हाला पाहू शकता शेवटचा फेरफार क्रमांक देण्यात आलेला आहे. तर या शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक आहे, तर ही दिनांक तुम्ही तिथे एंटर करायची आहे. त्यानंतर पहा, आयडेंटिटी ऑफ प्रिव्हियस ओनर म्हणजे पूर्वीच्या ओनरचा आधार नंबर इथे एंटर करावा लागेल. त्यानंतर पत्ता नंबर इथे नो करा, असेल तर यस करा. त्यानंतर पहा, अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट, आपल्याला 7/12 अपलोड करायचा आहे. 100 KB पेक्षा कमी. जर तुमची फाईल 100 KB पेक्षा जास्त असेल, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे,
PDF रिसायझर त्यावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने सिलेक्ट PDF करा. त्यानंतर तुमची जी PDF आहे ती ओपन करा. त्यानंतर पहा इथे तुम्हाला कंप्रेस करता येणार आहे आणि हीच फाईल चूज फाईल करून तुम्हाला अपलोड करायची आहे. फाईल अपलोड केल्यानंतर इथे सेव्ह बटन वरती क्लिक करा. सेव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फार्मर ID भेटून जाईल. युअर फार्मर ID इज सक्सेसफुल झालेला आहे. हा फार्मर ID तुम्हाला मोबाईल वरती SMS आला असेल किंवा कॉपी करून घ्या. त्यानंतर तुमचं इथे फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर ते चेक कसं करायचं आहे ते पाहू शकता. येथे यायचं आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर किंवा CC फार्मर यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे आधार नंबर टाईप करा, कॅप्चा फिल करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खालती भरलेली माहिती ओपन होईल. यामध्ये आधार नंबर, मोबाईल नंबर, अकाउंट नंबर अजून आलेला नाही. ज्या वेळेला अप्रुव्हल भेटेल त्यावेळेला इथे कोणत्या आधार लिंक बँक खात्यात जाणार आहे ते इथे येऊन जाईल. स्टेटस पाहू शकता पेंडिंग फॉर अप्रुव्हल ऍट सब डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल. यामधून तुमचा अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला इथे पैसे भेटण्यास सुरुवात होतील. तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली तुम्हाला PM किसान साठी नोंदणी म्हणजे CM किसान साठी नोंदणी कशी करावी हे सांगण्यात आलेलं आहे. मित्रो PM किसान अपात्र लिस्ट त्याचबरोबर पात्र लिस्ट